सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी, इंडिया आघाडीची काल राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून आता भाजप आणि शिवसेनेनं टोलेबाजी सुरू केली आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बैठकीमध्ये अखेरच्या रांगेत बसवण्यात आलं असा टोला शिवसेना आणि भाजपचे नेते मारतात। हिंदुत्व विचारधारा सोडली की पदरात काय पडतं, शेवटची रांग असा टोला केशव उपाध्यायांनी हाणलाय। तर मराठी माणसाचा अपमान असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। उद्धव ठाकरे साहेबांनी याचा विचार केला पाहिजे की त्यांचे आमच्यासोबत जे असताना जे स्थान होतं, म्हणजे मी बघितलं आहे 14 ते 19 मध्ये, मी आई महालक्ष्मीच्या समोर सांगतो की देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल बघितलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवच्या घरी जाऊन करायचे, मातोश्री जाऊन करायचे, मातोश्रीवर चर्चा करायचे, मातोश्रींनी सांगितलं तेच व्हायचं। की एखाद्या वेळी आम्ही एखादी गोष्ट बाब सांगितली आणि ते बाजूला सारू, जे उद्धवजी सांगाल ते करायचे, असे देवेंद्रजी मी बघितले आहे। त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे। ते होतेच त्या स्थानावर आणि त्यांचा कधीच अपमान आम्ही केला नाही, त्यांना कधीच आम्ही क्रिटिसाइज केलं नाही। तर स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना काँग्रेसने त्यांची जागा दाखवून दिली असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। हे उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसवलं?